माझे मिस्टर सायकलवर जायचे, मी पायी जायचे. आज आम्ही फोर व्हीलर मध्ये आलो. 20 वर्ष फक्त संघर्ष केला. अनेकांची बोलणी खाली कोणी नावं ठेवली असेल, कोणी काय केलं असेल, पण मला माहिती होतं मी चांगलं कार्य करते. आणि एक ना एक दिवस मला स्वतःचं अस्तित्व निर्माण करून दाखवायचं होतं की जी लोक नावं ठेवत आहेत ना, आज तीच लोक मला समाजामध्ये प्रतिष्ठा देत आहेत. का? लक्षात ठेवा, जेव्हा तुमचं अस्तित्व शून्य असतं, जेव्हा तुम्ही झिरो असता, तेव्हा तुमच्याकडे डोकूनही कोणी पाहणार नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करता, जेव्हा समाजात तुम्ही कोहिनूरासारखे चमकता, तेव्हा अनेकांचे डोळे तुमच्याकडे लागलेले असतात. म्हणून तुम्ही सत्याच्या मार्गाने सगळ्यांनी चाला, प्रामाणिकपणाने चला. आपण जर चांगलं कार्य करतोय तर घाबरू नका. आणि यातूनच वाटलं की हिरा सुद्धा सोन्यामध्येच घडवावा लागतो. अहो, त्या सोन्याला सुद्धा सुलावून, तावून, ठोकून, हाणून आणि मगच तिजोरीत बसण्याचा मान मिळतो. तो जर असा भंगारमध्ये पडला तर त्या सोन्याला सुद्धा कोणी विचारत नाही. मग आम्हालाही तावून, सुलावून, भाजून परमेश्वराने काढलंय आणि म्हणून त्या नारदाच्या गादीवर आणि व्यासांच्या गादीवर बसवलंय. ही साधी सोपी गोष्ट नाही.